Hello student, welcome in today's session. Today we are going to learn about one of the disease from the again health and diseases, that is the pneumonia. Okay, and the introductory point is it is an inflammation of lungs or alveoli of lungs. Okay, that inflammation means कशाला म्हणू आपण inflammation. आपण इन्फेक्शन आणि इन्फ्लामेशन हे दोन शब्द थोडेसे डिफरन्शिएट करूयात. इन्फेक्शन म्हणजे कुठल्याही पॅथोजन्समुळे, कुठल्याही मायक्रो ऑर्गॅनिझम्समुळे होणारा शरीराला त्रास, जो वेगवेगळ्या लक्षणांमधून दिसून येतो. आणि इन्फ्लामेशनमध्ये काय काय होतं बघा. इन्फ्लामेशनमध्ये सूज येते. एखाद्या पॅथोजन्सचा आपल्या शरीरातल्या एखाद्या भागाला जर इन्फेक्शन झालं असेल, अटॅक म्हणजे इन्फेक्शन, तर इन्फेक्शन झालं असल्यानंतर होणारी जी लक्षणं आहेत त्यांना आपण इन्फ्लामेशन म्हणतो. जसं की सूज येणं, रॅशेस येणं म्हणजे लाल, तो भाग लाल होणं, तिथं पुरळ येणं, खाज सुटणं, ओके, तिथं जळजळ झाल्यासारखी वाटणं त्या भागावर, आणि त्या भागाचं काम व्यवस्थित न चालणं म्हणजेच डिस्टर्प्शन इन द मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी ऑफ दॅट पर्टिक्युलर एरिया, याला आपण इन्फ्लामेशन म्हणू. लंग्स इन्फ्लामेटेड होतात किंवा लंग्समध्ये आपण बघतो दॅट रेस्पिरेटरी सिस्टम इट स्टार्ट्स विथ द नोज, नॉस्ट्रील, नेझल चेंबर, देन द फॅरिंग्स, लॅरिंग्स, ट्रकिया. Trachea leads to the bronchus, bronchus leads to the branches, that is the bronchs, and bronchs that leads to the branches, bronchioles, and at the tip of bronchioles, that primary, secondary, tertiary branches of bronchioles that ends in a balloon-like structure, and that balloon-like structure are called as alveolus. Singularly and plurally it is called as alveoli. आपल्या लंग्समध्ये जे पातळ फुग्यांसारखे जे पिशव्या असतात, ज्याच्यामध्ये हवा भरली जाते आपल्या श्वसनासाठी, त्याला आपण ॲल्व्हिओलाय म्हणू. जेव्हा जेव्हा ॲल्व्हिओलाय किंवा आपली फुफ्फुसाची वॉल, ज्याला आपण प्लुरा म्हणू, फुफ्फुसाचा एरिया जेव्हा इन्फेक्टेड होतो, इन्फ्लामेटेड होतो, कुठला तरी बॅक्टेरिया, फंगस, व्हायरसेस यांनी तो एरिया अफेक्टेड होतो, तेव्हा आपण काय म्हणू, त्याला निमोनिया झाला असं म्हणू. Okay, just like the name indicate itself, it is caused by the bacteria, that Streptococcus pneumoniae. Okay, it is also caused by the fungus, that is the Pneumocystis. Okay, various particular ranges of Pneumocystis, but आपल्याला माहिती आहे फक्त की निमोनिया हा बॅक्टेरियामुळे होतो, की स्ट्रेप्टोकॉकस निमोनी या बॅक्टेरियामुळे होणारा स्ट्रेप्टोकॉकस निमोनी, डिप्लोकॉकस निमोनी. बट हा फक्त बॅक्टेरियामुळे होणारा आजार नाही. तर लेट अस सी द कॉझिटिव्ह एजंट्स ऑफ द निमोनिया, दॅट इट इज caused by the mainly viruses, that is the influenza virus, then adenovirus, then parainfluenza virus, okay, then respiratory syncytial virus, that is the RSV, and it is also caused by, it is the primary infection seen in case of swine flu H1N1 virus. It is also seen in the case of, it is the major indication of also caused by coronavirus. दॅट या कोविडच्या इन्फेक्शनमध्ये सुद्धा आपल्याला निमोनिया हा मेन आजार दिसून येईल. तर हा व्हायरसमुळे सुद्धा होणारा आजार आहे, हा बॅक्टेरियामुळे सुद्धा होणारा आजार आहे. जस्ट लाईक इट इज कॉज्ड बाय स्ट्रेप्टोकॉकस निमोनी, that is one of the name of bacteria, and it is also caused by the fungus, that is the Pneumocystis. Means it is caused by the viruses, it is caused by bacteria, it is caused by the fungus also. म्हणजेच बुरशी, बॅक्टेरिया आणि व्हायरसेसमुळे होणारा हा आजार आहे. फक्त याच कारणांनी हा आजार होत नाही, तर जेव्हा कधी काही फिजिकल इंजुरी होते किंवा जेव्हा जळालेल्या केसेस असतात, बर्न्सच्या केसेस असतात, दॅट मीन्स इट इज ऑल्सो कॉज्ड बाय बर्न्स अँड फिजिकल इंजुरी. एखाद्या व्यक्तीला जर जळाल्यामुळे किंवा पोळाल्यामुळे एखादी जागा इन्फेक्टेड झाली आहे शरीराची, तर तिथे ओलावा निर्माण होतो, तिथं फ्लुइड कंटेनिंग सॅक्स निर्माण होतात, आणि जिथं फ्लुइड आहे, ओलावा आहे, तिथं बॅक्टेरिया, व्हायरसेस आणि हे फंगस निमोनियाचे वाढतात, आणि त्यामुळे त्या व्यक्तीला निमोनिया होऊ शकतो. छातीच्या एरियात जर जळाला असेल तर निमोनिया होण्याचे चान्सेस जास्त असतात. देन एनी फिजिकल इंजुरी टू द लंग्स एरिया, आपण म्हणू थोरासिक रिजनमध्ये कुठलीही फिजिकल इंजुरी झाली असेल, तर इंजुरी झाल्यानंतर ती जागा इन्फेक्शन किंवा इन्फ्लामेशनसाठी पटकन सुटेबल होते पॅथोजन्ससाठी. पॅथोजन्स मीन्स एनी मायक्रो ऑर्गॅनिझम विच कॉजेस द डिसीजेस. ओके, देन these are the causative agents, that burns, physical injury, that pneumocystis like fungus,
Streptococcus pneumoniae like bacteria, then the viruses like the adenovirus, coronavirus, respiratory syncytial virus, then the H1N1 virus and the parainfluenza virus, influenza virus. These are the different viruses which are causes the disease pneumonia. Okay, then what are the signs and symptoms? कसा ओळखू आपण निमोनिया झालेला पेशंट किंवा त्या व्यक्तीला निमोनिया झाला हे कसं कळेल? काय सायन्स आहेत बघा. दॅट आपण म्हणतो कंटिन्युअस कफिंग, सतत येणारा खोकला, बारीकसा ताप नेहमी अंगात राहणारा. ओके, दॅट कफ प्रोड्युसेस येलो स्पुटम और फ्लेजम आपण म्हणू. तर कफमध्ये नेहमी जो स्पुटम असतो आपण म्हणू जो थिक कफ आहे तो येलो व्हायला लागतो. आपण रोज जेव्हा बघू की एक रेग्युलर सर्दी होते तेव्हा व्हाईट स्पुटम असतो, कफ हा व्हाईट प्रोड्यूस होतो. म्हणजे तोपर्यंत शरीरात आपल्या ज्या अँटीबॉडीज तयार होतात त्याचं प्रमाण वाढलेलं नसतं. जेव्हा बॅक्टेरियाचं, फंगसचं, व्हायरसचं इन्फेक्शन वाढतं, त्यांचा अटॅक वाढतो, त्यांचे नंबर्स वाढतात, तेव्हा अपोजिंग मेकॅनिझमसुद्धा वाढतं बॉडीचं. वेन देर इज अ प्रोडक्शन ऑफ येलो स्पुटम दॅट इंडिकेट्स द निमोनिक कंडिशन. मग आपण समजू की तेव्हा निमोनिया झाला आहे. पण प्रत्येक वेळेस येलो स्पुटम तयार झाल्यानंतर निमोनिया झाला असेलच असं नाही. दुसरंही लंग्सचं इन्फेक्शन असू शकतं, पण इट इज वन ऑफ द इंडिकेशन दॅट कफ प्रोड्युसेस येलो स्पुटम. कफमध्ये थिक येलो स्पुटम तयार व्हायला लागतो. देन हाय फीवर, शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, ताप, जास्त चढलेला ताप आपण म्हणू. नेहमीचं जे टेम्परेचर 36.60 असतं, 37 असतं, त्याचं 38.5 सेल्सिअस होणं हा म्हणजे हाय फीवर आहे. किंवा 39 म्हणजे आपण म्हणू 100च्या जेव्हा ताप जातो, 101, 102, 103, 104 हाय फीवर असतो. देन शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, श्वास घ्यायला त्रास होणं. ओके, श्वासामध्ये इंटरप्शन्स येणं. देन चेस्ट पेन ड्युरिंग द डीप ब्रीथ, म्हणजे जेव्हा आपण खोलवर श्वास घेऊ तेव्हा पेशंटला चेस्ट पेन, छातीत दुखल्यासारखं होतं, दुखतं ते. ओके, देन लॉस ऑफ ॲपेटाईट, भूक लागेनाशी होते. देन फटीक, थकवा येतो. हेडेक, डोकं दुखतं. देन मसल एक म्हणजेच अंगदुखी होते, आपल्या मस्क्युलर टिश्यूमध्ये पेन व्हायला लागतो. देन वॉमिटिंग अँड जॉईंट पेन. ओके, काय काय लक्षणं आहेत फायनली? तर बघा, डोकेदुखी आहे, अंगदुखी आहे, उलट्या आहेत, मळमळल्यासारखं होणं आहे, जॉईंट्समध्ये पेन होणं आहे. आपण जे अर्थ्रॅलाजिया म्हणतो, आपल्या शरीरात जे जे जॉईंट्स आहेत ते त्या व्यक्तीचे दुखायला लागतात ज्याला निमोनिया झाला आहे ते. कारण जेव्हा लंग्स इन्फेक्टेड होतात किंवा ॲल्व्हिओलस इन्फेक्टेड होतो तेव्हा शरीरात येणाऱ्या ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं. आणि वेन दॅट पर्टिक्युलरली लंग्स आर इन्फेक्टेड, आपला रेस्पिरेशनचा रेट कमी होतो आणि प्रत्येक टिश्यूपर्यंत जाणारं ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं. अँड द पर्सन सफर्स फ्रॉम द हायपोक्सिया. लोअर अमाऊंट ऑफ ऑक्सिजन इट इज प्रेझेंट इन द बॉडी, इट इज कॉल्ड ॲज हायपोक्सिया. आणि जेव्हा आपल्या शरीरात जर कमी ऑक्सिजन असेल तेव्हा तो व्यक्ती, त्याच्या कामाचा रेट, त्याचा मेटाबॉलिक रेट, त्याचं फ्रेशनेस हे सगळंच रिड्यूस होतं आणि त्याची इम्युनिटी कमी पडायला लागते आणि तो वेगवेगळ्या रोगांना बळी पडायला लागतो. म्हणजेच शरीरातलं जे एनर्जी रिझन्स आहेत, एनर्जीचं एक रेट आहे तो कमी होतो. ATP प्रोडक्शनचा रेट कमी होतो, म्हणजे शरीरातल्या प्रत्येक अवयवाला ऑक्सिजन पुरेनासा होतो, तो कमी पडायला लागतो. आणि ॲज अ रिझल्ट हे एवढे सारे प्रॉब्लेम्स शरीरामध्ये दिसायला लागतात. बट मेन दॅट इज द आपण म्हणू कॉमन कोल्ड आहे, कफ आहे, टेम्परेचर आहे, देन लंग्सवर स्वेलिंग आहे. याचं डायग्नोसिसमध्ये एक प्रथम गोष्ट ठरवली जातात की ताप, सर्दी, खोकला हा खूप प्रोलॉंग झाल्यानंतर 1-2 आठवडे हे राहिल्यानंतर डॉक्टर्स एक्सरे काढायला सांगतात. आणि एक्सरेमध्ये जर लंग्सचे काही एरिया इन्फेक्टेड दिसले, काही एरियावर स्वेलिंग दिसली, देन that person is prescribed for the antibiotic of pneumonia. Okay, then what are the modes of transmission of the pneumonia? Pneumonia कसा पसरतो? It is spread by direct person to person contact. ज्या व्यक्तीला निमोनिया झाला आहे त्याच्या आजूबाजूच्या राहणाऱ्या, म्हणजेच त्या घरामध्ये राहणाऱ्या व्यक्तीला, तो व्यक्ती जिथे जिथे जातो आहे, ऑफिसमध्ये, शाळेमध्ये म्हणा, कुठल्याही सोशल एरियामध्ये, त्या बाजूच्या व्यक्तींना निमोनिया होण्याचा धोका हा जास्त असतो. म्हणून ज्याला निमोनिया झाला त्यांनी पटकन डॉक्टरकडे जाऊन ट्रीटमेंट घेतली पाहिजे. ओके, दॅट इट इज स्प्रेड बाय डायरेक्ट पर्सन टू पर्सन कॉन्टॅक्ट. ओके, अँड इट इज ऑल्सो स्प्रेड बाय ड्रॉपलेट रिलीज बाय द इन्फेक्टेड पर्सन. जेव्हा व्यक्तीला निमोनिया झाला आहे तो खोकतो किंवा शिंकतो तेव्हा त्याच्या नाकातून किंवा तोंडाद्वारे येणारे जे ड्रॉपलेट्स आहेत त्याच्यामध्ये निमोनियाचे व्हायरस, बॅक्टेरिया किंवा फंगस असू शकतात.
त्यामुळे त्याच्या बाजूच्या व्यक्तीला निमोनियाचा धोका असू शकतो. तर इट इज कॉज्ड बाय द ड्रॉपलेट्स रिलीज बाय इन्फेक्टेड पर्सन. जो पर्सन इन्फेक्टेड आहे निमोनियानी त्याच्या नाकातोंडातून याचे ड्रॉपलेट शिंकताना किंवा खोकताना बाहेर पडू शकतात. म्हणून शिंकताना किंवा खोकताना नाकावर रुमाल असणं गरजेचं आहे, किंवा सध्या आपण कोरोना व्हायरसमध्ये जी काळजी घेतो की मास्क वापरणं हे नेसेसरी आहे. देन बाय शेअरिंग द क्लोथ्स अँड युटेन्साइल्स, म्हणजेच कपडे शेअर करणं इन्फेक्टेड व्यक्तीसोबत हे टाळलं पाहिजे, म्हणजे त्या कपड्यांद्वारे हा रोग पसरू शकतो. किंवा भांडी वापरणं, ताट, ग्लास, चमचा, प्लेट किंवा आपण बाकीच्याही गोष्टी म्हणतो क्लोथ्समध्ये, टॉवेल आहे, देन कंगवा शेअर करणं, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यामुळे निमोनियाचा धोका वाढू शकतो. दीज आर द मोड्स ऑफ ट्रान्समिशन, दॅट इज डायरेक्ट पर्सन टू पर्सन कॉन्टॅक्ट, बाय शेअरिंग क्लॉथ्स अँड युटेन्साइल्स, अँड बाय ड्रॉपलेट रिलीज बाय द इन्फेक्टेड पर्सन इन द एअर अँड इन द सराउंडिंग एरिया. ओके, व्हॉट इज द डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट? जसं आत्ताच तुम्हाला सांगितलं की डायग्नोसिस कसं होतं, बाय फिजिकल एक्झामिनेशन अँड बाय द एक्सरे एक्झामिनेशन. एक्सरेची पाहणी करून डॉक्टर सांगतात की लंग्सवर सूज आहे, तर लंग्सच्या कुठल्या कुठल्या इन्फेक्शन्स असू शकतात आणि ते अँटीबायोटिकची ट्रीटमेंट द्यायला सुरुवात करतात. विच आर अँटीबायोटिक युज्ड इन दिस इज, दॅट इज द बेन्झिल पेनिसिलिन, ampicillin and the chloramphenicol. Okay, these are the main antibiotic, okay, which are benzyl penicillin, ampicillin and chloramphenicol. Okay, these are the drugs which are used in case of the treatment of pneumonia. Okay, what are the prevention and control? सगळ्यात मोठं प्रिव्हेशन असतं कुठल्याही आजारामध्ये वैयक्तिक आणि घराची स्वच्छता पाळणं. आपले कपडे, बेडशीट्स, टॉवेल हे स्वच्छ ठेवणं, आपले बाथरूम, टॉयलेट, घरातलं आपण जे म्हणतो फ्लोअर आहे ते स्वच्छ ठेवणं. आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपण जी भांडी वापरतो आहे खाण्यासाठी, पाणी पिण्यासाठी ग्लासेस, ती स्वच्छ ठेवणं. आपल्या पाण्याचे जे स्टोरेज आहेत, आपण टाकीमध्ये किंवा भांड्यामध्ये पाणी भरून ठेवतो पिण्यासाठी माठामध्ये, ते स्वच्छ ठेवले पाहिजेत. ओके, देन कंट्रोलमध्ये आपण म्हणू कसा कंट्रोल करू शकतो हा आजार किंवा कसा प्रिव्हेंट करू शकतो, तर सगळ्यात एकच महत्त्वाची गोष्ट आहे, दॅट बाय द वॅक्सिनेशन इन केस ऑफ ॲडल्ट अँड चिल्ड्रन. प्रौढ व्यक्तींना आणि मुलांना आपल्याला याचं लस देता येते, लसीकरण करता येतं निमोनिया होण्याच्या आधी, आणि निमोनिया झाल्यानंतर हे ड्रग्ज वापरता येतात जे सांगितलं अँटीबायोटिक, बेन्झिल पेनिसिलिन, ॲम्फीपेनिसिलिन अँड क्लोराम्फेनिकॉल. ओके, देन first vaccine that is given, vaccination in the first year of life of a kid. एका लहान मुलाच्या आयुष्यात वयाच्या पहिल्या वर्षी जी लस दिली जाते निमोनियाची ती खूप महत्त्वाची असते. दॅट प्रिव्हेंट द मेजर इन्फेक्शन्स ऑफ निमोनिया इन केस ऑफ द एंटायर लाईफ. पूर्ण आयुष्यामध्ये त्या व्यक्तीला निमोनिया होण्याचा धोका, कुठल्याही व्यक्तीला निमोनिया होण्याचा धोका हा खूप पर्सेंटमध्ये कमी करता येतो जेव्हा वयाच्या पहिल्या वर्षी या रोगाची वॅक्सिन दिली जाते. Okay, this is the brief introduction about the pneumonia, which is the inflammation of lungs or the alveolus. Then these are the causative agent, that is the viruses, adenovirus, parainfluenza virus, respiratory syncytial virus. It is also caused by the Streptococcus pneumoniae bacteria. It is also caused by the pneumocystis, that are the fungus, and it is also caused by the major burns and the physical injury to the thoracic region of the person, and it is indicated by the yellow sputum, coughing, temperature, headache, muscle ache, vomiting, joint pain, then the loss of appetite, shortness of breath, then again deep pain in the chest while there is a deep breath. These are the signs and symptoms. What are the modes of transmission? That is the direct person to person contact, by sharing clothes and utensils, and by droplet released by the infected person in the surrounding area. Okay, and which are the diagnosis? That by the X-ray and antibiotic, benzyl penicillin, ampicillin and the chloramphenicol. These are the major antibiotic used in the treatment of pneumonia. Okay, and what is the prevention? That is personal and surrounding hygiene, then social hygiene, to maintain the social hygiene, and prevention ही कंट्रोलमध्ये फक्त एक महत्त्वाची गोष्ट येते, लसीकरण. मोठ्यांना आणि लहानांना होणारं लसीकरण किंवा लहान मुलांना होणारे जे लसीकरण आहे वयाच्या पहिल्या वर्षी ते खूप महत्त्वाचं असतं निमोनिया टाळण्यासाठी. ओके स्टुडंट, दिस इज अबाउट द निमोनिया. प्लीज रिवाइट दिस पॉईंट ॲट युअर होम अँड रीड इट थरोली. थँक यू फॉर टुडेज व्हिडिओ.